नमस्ते विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर सुरू करणार आहोत. यामध्ये प्रॅक्टिस सेट 6.1 बघणार आहोत आणि त्या आधीचे सर्व सॉल्ड एक्झाम्पल्स बघणार आहोत. नाव लेट अस स्टार्ट. ओके, आता हे फायनान्शियल चॅप्टर सुरू करण्यापूर्वी त्यामध्ये काय काय लर्न करणार आहोत ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. फर्स्ट, इंट्रोडक्शन टू फायनान्शियल प्लॅनिंग. ओके, हा पार्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. इंट्रोडक्शन टू फायनान्शियल प्लॅनिंग. सेकंड, सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर टॅक्स स्ट्रक्चर अँड लास्ट कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो ते आपण बघणार आहोत. ओके, नाव फर्स्ट डिस्कस. या ठिकाणी मी थोडंसं वेगळ्या प्रकारे घेतलेले यांच्यातलं डिस्कशन मराठी मीडियमचे जे काही विद्यार्थी असतात सेमी इंग्लिश कडे गेलेले त्यांना व्यवस्थितपणे ते डिस्कशन समजावं यासाठी दोन्ही भाषेमध्ये मी ट्रान्सलेशन केलेलं आहे. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, आता त्या संभाषणमध्ये आई आणि मुलगीचा हा संभाषण आहे, तर तो आपण सर्वप्रथम बघूया. अनघा सेड, ओके, शॅल वी बाय कॉम्प्युटर. म्हणजे ती म्हणाली की आपण कॉम्प्युटर घेऊ का. मदर, आई म्हणते तिची ओके. मदर सेड दॅट इज ओके, लेट्स बाय इट्स नेक्स्ट इयर. म्हणजे आई म्हणाली की ठीक आहे, पुढच्या वर्षी खरेदी करू. त्यानंतर अनघा म्हणाली, अनघा सेड मम्मा व्हाय नॉट नाऊ. म्हणजे आता का नाही. ओके, त्यानंतर आईने पुन्हा तिला उत्तर दिलं. मदर सेड, अनघा यू डोंट नो हाऊ एक्सपेन्सिव्ह इट इज. म्हणजे काय की आई म्हणाली, अनघा तुला माहित नाही किती महाग आहे ते. ओके, अनघा सेड यू मीन वी विल हॅव टू सेव्ह अप इट फॉर राईट. म्हणजे अनघा पुन्हा म्हणाली की तुझे म्हणणे आहे की त्यासाठी आम्हाला नक्की बचत करावी लागेल ना. मदर सेड येस, दॅट्स द थिंग्स. हो, तीच गोष्ट आहे की आपल्याला सेव्हिंग करावी लागणार आहे. ओके, वी ऑफन हिअर सच कॉन्व्हर्सेशन. आणि असे संवाद आपण अनेकदा ऐकत असतो की आपल्याला काही एखादी मोठी वस्तू घ्यायची असेल की आपले आई वडील काय सांगत असतात की आपल्याला आधी सेव्हिंग करावी लागेल. कुठली गोष्ट मोठे जास्त खर्चिक वस्तू असेल तर ती आपण सहज घेऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला आधी काही त्याला प्लॅनिंग करावं लागतो. ओके, एव्हरीवन रिक्वायर्स मनी टू मीट अ व्हरायटी ऑफ नीड्स. विविध गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला पैशांची गरज असते. दॅट इज वाय आफ्टर स्पेंडिंग ऑन नेसेसिटीज ऑफ द प्रेझेंट एव्हरीवन ट्रायज टू सेव्ह मनी टू मेक प्रोव्हिजन्स फॉर द फ्युचर नीड्स. म्हणूनच सध्याच्या गरजांवर खर्च केल्यानंतर प्रत्येकजण भविष्यातील गरजांसाठी तरतूद करण्यासाठी पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज व्हॉट वी कॉल सेव्हिंग मनी. आणि मग त्यालाच आपण काय म्हणतो की मनी सेव्ह करणे, यालाच आपण सेव्हिंग पैसा असे म्हणतो. ओके, इन ऑर्डर टू प्रोटेक्ट अवर सेव्हिंग or even to make them grow, we keep them as fixed deposits or buy immobile properties such as a house, land, etc. आपल्याला बचतीचे संरक्षण करण्यासाठी किंवा त्या वाढवण्यासाठी आपण त्या मुदत ठेवी म्हणून ठेवतो. म्हणजे बँकेत आपण ठेवतो आणि त्यावरती आपल्याला व्याज मिळत असतं. किंवा आपण घर, जमीन इत्यादी स्थावर मालमत्ता खरेदी करतो. दॅट इज व्हॉट वी कॉल इन्व्हेस्टमेंट. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, गुंतवणूक. यालाच आपण गुंतवणूक असं म्हणतो. ओके, एव्हरी इन्व्हेस्टर फर्स्ट स्पेंड द अमाऊंट रिक्वायर्ड टू मीट प्रायमरी नेसेसिटीज अँड सेव्ह द रिमेनिंग अमाऊंट. प्रत्येक गुंतवणूकदार प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम खर्च करतो. आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टींवरती आपण खर्च करतो आणि उर्वरित रक्कम वाचवतो. वन ऑल्सो युजेस these saving to make
अ केअरफुली कन्सिडर्ड इन्व्हेस्टमेंट. या बचतीचा उपयोग काळजीपूर्वक विचारात घेतलेली गुंतवणूक करण्यासाठी देखील करतो. ओके, दिस इज कॉल्ड फायनान्शियल प्लॅनिंग. आणि मग केलेली बचत ही आपण काळजीपूर्वक ती गुंतवणूक एका ठिकाणी करत असतो आणि यालाच काय म्हटलं जातं तर फायनान्शियल प्लॅनिंग. आणि यालाच आपण मराठीत काय म्हणतो त्याला आर्थिक नियोजन असे म्हणतात. ओके, द मेन पर्पज ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग इज प्रोटेक्शन. संरक्षण झालं पाहिजे आपल्या पैशांचं आणि त्याचबरोबर ग्रोथ पण झाला पाहिजे, ग्रोथ ऑफ द वेल्थ. आर्थिक नियोजनाचा मुख्य उद्देश संपत्तीचे संरक्षण आणि वाढ हा आहे. ओके, फायनान्शियल प्लॅनिंग इज युजफुल फॉर मेकिंग प्रोव्हिजन्स फॉर द प्रेडिक्टेबल अँड अनप्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस दॅट each of us has to meet in our life. आणि फायनान्शियल प्लॅनिंग यासाठी आवश्यक असतं की आर्थिक नियोजनाचा मुख्य उद्देश संपत्तीचे संरक्षण आणि वाढ हा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या जीवनात ज्या अंदाजे आणि अप्रत्यक्षित खर्चांची पूर्तता करावी लागते त्यासाठी आर्थिक नियोजन करणे उपयुक्त ठरते. ओके, त्यानंतर बघूया प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस आणि अनप्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस. म्हणजे कधी अंदाजित आपला खर्च असतो की या महिन्याला आपल्याला काय काय लागणार आहे आणि काही खर्च कसे असतात ते अप्रत्यक्ष अचानक उद्भवणारे खर्च. तर ते बघूया आपण. सुरुवातीला एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन अँड अदर एक्सपेन्सेस फॉर देम. हा अंदाजित खर्च आहे, जो शिक्षणावरचा असणारा खर्च हा आपल्याला माहिती असतो की किती खर्च येणार आहे. आणि अप्रत्यक्षित खर्च काय तर नॅचरल डिझास्टर. ओके, नैसर्गिक आपत्ती. ओके, मुलांचे शिक्षण आणि त्यांच्यासाठी इतर खर्च. अप्रत्यक्षमध्ये काय येणार तर नैसर्गिक आपत्ती. ओके, अचानक कोणी आजारी पडलं किंवा अपघात झाला या प्रकारे. दुसरं अंदाजित खर्चामध्ये बघा प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस मध्ये कॅपिटल फॉर अ प्रोफेशन ऑर बिझनेस. ओके, आणि त्याचबरोबर त्याला काय म्हटलं जाईल व्यवसाय आणि व्यवसायासाठी भांडवल. आता या बाजूला अप्रत्यक्षित खर्च किंवा अनप्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस मेडिकल एक्सपेन्सेस फॉर अ फॅमिली मेंबर. म्हणजे कुटुंबातील सदस्यासाठी वैद्यकीय खर्च. अचानक कोणी घरात आजारी पडलं तर त्यासाठी हा अनप्रेडिक्टेबल आहे तो. ओके, त्यानंतर बाईंग अ व्हेकल हा प्रेडिक्टेबल आहे की मला पुढच्या वर्षी कार घ्यायची. मग या प्रकारचा खर्च काय आहे तर तो प्रेडिक्टेबल आहे. वाहन खरेदी, लॉस ड्यू टू अन ऍक्सिडेंट, अपघातामुळे होणारे नुकसान हा अनप्रेडिक्टेबल खर्च आहे. बाईंग ऑर बिल्डिंग अ हाऊस. ओके, आणि यासाठी घर खरेदी किंवा ते बांधणे ना किंवा अप्रत्यक्षित खर्च. अनप्रेडिक्टेबल एक्सपेन्स मध्ये काय सडन डेथ म्हणजेच काय आकस्मिक मृत्यू. ओके, त्यानंतर अंदाजित खर्चामध्येच प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस मध्येच ओल्ड एज रिक्वायरमेंट म्हणजे वृद्धापकाळाची आवश्यकता. ओके, या प्रकारे ही सर्व जी काही खर्च आपल्याला इथे दाखवली होती ती प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस आणि या बाजूला अनप्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस. प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस हे सर्व आपल्याला माहिती असतात, पण अनप्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस साठी आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग त्यासाठी दोघांसाठी करणं तितकंच हे गरजेचं असतं. ओके, द अबोव कन्सिडरेशन मेक इट क्वाइट क्लिअर व्हाय फायनान्शियल प्लॅनिंग is a must. However, some important points must be kept in mind as we plan for finances. Okay, वरील विवेचनावरून हे स्पष्ट होते की आर्थिक नियोजन का आवश्यक आहे. तथापि आपण आर्थिक नियोजन आखत असताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे दोन्ही प्रकारचे खर्च प्रेडिक्टेबल अँड अनप्रेडिक्टेबल. ओके, त्यानंतर बघूया सेव्हिंग. ओके, त्यालाच काय म्हटलं जातं तर बचत म्हटलं जातं. तर बघूया बचत मध्ये काय घेतले आता इथे. इट इज फॉर अवर
benefit to keep our savings safe and to make them grow. ओके, बचत ही कशी केली जाते तर आपली बचत सुरक्षित ठेवणे आणि ती वाढवणे हे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आहे. ओके, आवर सेव्हिंग रिमेन्स सेफ इन अ बँक ऑर इन अ पोस्ट ऑफिस. आपण जर पोस्टात पैसे ठेवले किंवा बँकेत ठेवले तर ते सुरक्षित असतात. आपली बचत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुरक्षित राहते. मनी सेव्ड इन बँक इज ऑल्सो युजफुल फॉर कॅश मायनस ट्रान्झॅक्शन. ओके, बँकेत साठवलेले पैसे हे रोकड रहित व्यवहारासाठी उपयोगी पडतात. म्हणजे आपल्याला कोणाला पैसे द्यायचे असतील तर आपण चेकने तो व्यवहार करत असतो, म्हणून त्यासाठी देखील ते फायद्याचं ठरतं. दिस इज वाय वी डू नॉट have to carry large amounts of cash or worry about losing it or getting it stolen. आणि अशा प्रकारे आपल्याला मोठ्या प्रमाणात रोख म्हणजे रोख रक्कम बाळगण्याची किंवा ती हरवण्याची किंवा चोरी होण्याची चिंता करण्याची गरज नसते यासाठी. ओके, बँकेत जर आपण पैसे ठेवले तर. ओके, यानंतर if the money we get or earn is in the form of cash and we keep it as it is without investing it, its value diminishes with time. आणि आपल्याला मिळालेला पैसा जर आपण कुठे गुंतवणूक नाही केला तर त्याची किंमत कशी होते ते कमी होते. आपल्याला मिळालेला किंवा कमवलेला पैसा जर रोख स्वरूपात असेल आणि तो गुंतवल्याशिवाय ठेवला तर त्याचे मूल्य कालांतराने कमी होत जाते. ओके, फॉर एक्झाम्पल, इफ टुडे यू कॅन बाय 2 पेन्सिल्स फॉर 10 रुपीज. ओके, अ फ्यू इयर्स हेन्स, आजपासून काही वर्षानंतर, यू मे बी एबल ओनली 1 फॉर दॅट अमाऊंट. आणि तेवढ्याच पैशात आपण काही दिवसानंतर एकच घेऊ शकणार. ओके, उदाहरणार्थ, आज जर तुम्ही 10 रुपयांना 2 पेन्सिल खरेदी करू शकत असाल तर काही वर्षांनी तुम्ही त्या रकमेसाठी फक्त एकच खरेदी करू शकता. ओके, इफ द अमाऊंट इन्व्हेस्टेड इज युज्ड फॉर एक्सपांडिंग अ बिझनेस, to start an industry or other such purposes, it contributes to the growth of national production. ओके, आणि गुंतवलेली रक्कम व्यवसायाच्या विस्तारासाठी, उद्योग सुरू करण्यासाठी किंवा अशा इतर कारणांसाठी वापरली गेली तर ती राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीस हातभार लावते. ओके, if some part of the income is spent for a socially useful cause, everyone benefits from it in the long run. आणि मिळकतीचा काही भाग एखाद्या समाजोपयोगी कारणासाठी खर्च केल्यास त्याचा दीर्घ काळापर्यंत सर्वांना फायदा होतो. ओके, आफ्टर स्पेंडिंग ऑन नेसेसिटीज, इट इज बेनिफिशियल टू लिमिट स्पेंडिंग ऑन लक्झरियस अँड टू सेव्ह इन्स्टेड फॉर एज्युकेशन, मेडिकल ट्रीटमेंट एक्सेट्रा. जीवनावश्यक वस्तूंवर खर्च केल्यानंतर चैनीच्या वस्तूवर खर्च मर्यादित करणे आणि शिक्षण, वैद्यकीय उपचार इत्यादींसाठी बचत करणे फायदेशीर ठरते. ओके, यानंतर बघूया बचत. या ठिकाणी सेव्हिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. सॅलरी अकाउंट, पीपीएफ, पोस्टल, लाईफ इन्शुरन्स. ओके, यामध्ये तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट, NSS, शेअर्स, इन्शुरन्स, सेव्हिंग, हे सर्व प्रकार त्याने इथे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटचे
घेतलेले आहेत. ओके, नाव लेट्स लर्न इन्व्हेस्टमेंट. ओके, आता गुंतवणूक कुठे करायला पाहिजे ते आपण बघूया. इन्व्हेस्टमेंट्स are of many types. Investor often favors institutions like banks and postal departments for investing their money because it is a safe there. Okay. गुंतवणूक अनेक प्रकारची असते. गुंतवणूकदार अनेकदा बँका आणि टपाल विभाग यासारख्या संस्थांना त्यांचे पैसे गुंतवण्यासाठी पसंती देतात, कारण ते तिथे सुरक्षित असतात. बँकेत आणि पोस्टात पैसे गुंतवल्यानंतर ते सुरक्षित असतात. ओके, देर इज अ सर्टन रिस्क इन इन्व्हेस्टिंग मनी इन शेअर्स, म्युच्युअल फंड एक्सेट्रा. पण जर समजा आपण शेअर्समध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवले तर त्या ठिकाणी काही धोका असतो. शेअर्स अँड म्युच्युअल फंड इत्यादींमध्ये पैसे गुंतवताना एक विशिष्ट धोका असतो. That is because this money is invested in a business or industry, and if that incurs a loss, the investor suffers the loss too. Okay, कारण हा पैसा एखाद्या व्यवसायात किंवा उद्योगात गुंतवला जातो. ओके, शेअर्स आणि म्युच्युअल फंडामध्ये आपण तो पैसा गुंतवला आणि तोच पैसा कशामध्ये, तर ते एखाद्या व्यवसायात किंवा उद्योगात गुंतवला जातो. त्यामुळे तोटा झाला तर किंवा त्या शेअर्समध्ये व म्युच्युअल फंडामध्ये जे काही आपण पैसे गुंतवले असतील आणि त्या लोकांनी जर एखाद्या व्यवसायात गुंतवला असेल पैसा किंवा म्युच्युअल फंडामध्ये आपले पैसे टाकले असतील आणि त्या लोकांना, त्या कंपनीला जर लॉस झाला तर इनडायरेक्टली आपल्याला देखील तो तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे तोटा झाला तर गुंतवणूकदारालाही तोटा सहन करावा लागतो. ओके, शेअर्समध्ये जर आपण पैसे गुंतवले आणि जर समजा त्या कंपनीला जर तोटा झाला तर आपल्याला देखील त्याचा तोटा होतो. म्युच्युअल फंडामध्ये जर आपण पैसे गुंतवले, त्या लोकांनी, म्युच्युअल फंडाच्या लोकांनी ज्या ज्या शेअर्समध्ये गुंतवले असतील पैसे आणि त्या कंपनीला जर तो तोटा झाला तर तो गुंतवणूकदाराला देखील तोटा सहन करावा लागतो. ओके, यानंतर ऑन द अदर हँड, if it makes a profit, the money is safe and there is the opportunity to get dividend too. दुसरीकडे जर त्याच कंपन्यांना जर नफा झाला तर आपले पैसे देखील सुरक्षित असतात आणि आपल्याला त्यावर लाभांश मिळण्याची संधी देखील आहे. ओके, त्याला दोन बाजू असतात. कधी त्या कंपनीला जर फायदा झाला तर त्यांच्याकडनं आपल्याला डिव्हिडंड म्हणजे लाभांश पण मिळू शकतो. An investor must take two important points into account when making an investment, namely the risk and the gain. गुंतवणूक करताना जोखीम म्हणजे रिस्क आणि गेन आणि फायदा, हे दोन महत्वाचे मुद्दे गुंतवणूकदाराने लक्षात घेतले पाहिजे. ओके, it is possible to make big gain by taking greater risk. ओके, जास्त जोखीम पत्करून मोठा फायदा करणे शक्य आहे. However, it must be kept in mind that the greater risk can also lead to greater loss. तथापि हे लक्षात ठेवले पाहिजे की मोठ्या जोखमीमुळे मोठे नुकसान देखील होऊ शकते. ओके, स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल्स बेस्ड ऑन इन्कम अँड इन्व्हेस्टमेंट. यानंतर आपण सॉर्ट एक्झाम्पल्स बघणार आहोत. नाउ लेट अस स्टार्ट सॉर्ट एक्झाम्पल्स. First example, Shamrav's income in 2015-16 after paying all taxes is rupees 6,40,000. He pays rupees 200 per month for insurance and 20% of his annual income into his provident fund. He puts aside rupees 500 per month
for emergencies. How much money does he have for yearly spending? ओके, आता या ठिकाणी बघूया. सुरुवातीला अॅन्युअल इन्कम किती आहे तर ते 6,40,000. इन्शुरन्स प्रीमियम किती आहे तर तो दर महिन्याला दिला जातो पर मंथ. दॅट इज अ पर मंथ इज 2,000 आणि असे 12 मंथचे इन्शुरन्स प्रीमियम इज इक्वल्स टू 2,000 into 12 and that's equals to 24,000 rupees. ओके, आता कॉन्ट्रीब्युशन काय तर 20% ऑफ हिज अॅन्युअल इन्कम इनटू हिज प्रॉव्हिडंट फंड. मग त्यांचा अॅन्युअल इन्कम किती आहे तर 6,40,000. त्याचा 20% मीन्स वॉट 20/100. आणि यानंतर हे सिम्प्लिफिकेशन आहे करणार ते या ठिकाणी 21 1 and 20 5 are 100. नंतर 6,40,000 ला 5 ने डिवाइड करणार. देन यू विल गेट हियर 1,28,000 रुपीज. तर प्रॉव्हिडंट फंडातनं वर्षाला किती जातील तर 1,28,000. नेक्स्ट, अमाउंट पुट असाइड फॉर इमर्जन्सी that is a rupees 500 per month. Therefore here 500 into 12, then you will get here 6,000 rupees. Total planned expenditure. Okay, first is 24,000 insurance premium आहे तो. त्यानंतर प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम 1,28,000 and emergency rupees 6,000. त्या सर्वांची टोटल किती आली that is a 1,58,000. Therefore, amount available for yearly expenses is equals to 6,40,000 minus 1,58,000 and that's equals to 4,82,000 rupees. Okay. Now next example. Example number 2. Mr. Shah invested rupees 3,20,000 in a bank at 10% compounded interest. He also invested rupees 2,40,000 in mutual funds. At market rates, he got rupees 3,05,000 after 2 years. How much did he gain? Which of his investment was more profitable? Okay, आता त्या शहांनी 3,20,000 in a bank for at the rate of the 10%. म्हणजे आपल्याला इथे 2 वर्षाचं त्याचं कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करावं लागणार इथे. We shall first calculate the compound interest on money invested in the bank. Okay, compound interest is equals to amount minus principal. Okay, मग compound interest चा formula that is A is equals to here P in bracket 1 plus R upon 100 raised to n minus P. Okay, now take P as a common. Okay, आणि या ठिकाणी आपल्याला जी नंतरची जी रक्कम आहे what is that he invested rupees 2,40,000 in mutual fund at the market rate and he got 3,05,000 after 2 years. म्हणून या ठिकाणी आपल्याला हे कंपाऊंड इंटरेस्ट देखील 2 वर्षानंतरच फाइंड आउट करावं लागणार आहे जर कंपॅरिझन करायचे असेल तर. Okay, therefore substitute that is a 3,20,000. 1 R is a 10/100 bracket square minus 1. Okay, next simplification that is a 3,20,000. 1 plus here the 0.1. 1 plus 0.1 means you will get here 1.1 bracket square minus 1. 1.1 bracket square means what 1.21 minus 1 and त्यांचं सबट्रॅक्शन किती येणार 0.21 आणि त्यानंतरचं मल्टिप्लिकेशन that is equals to 67,200 rupees. Okay, this is the compound interest. Okay, जी इन्व्हेस्टमेंट केली ती बँकेमध्ये ॲट द रेट ऑफ 10% ने कंपाऊंड इंटरेस्ट किती आलं तर 67,200. मिस्टर शाह इन्व्हेस्टेड rupees 3,20,000 in a bank and got rupees 67,200 as interest. Okay, next काय बघणार let us see percentage of the interest obtained
on the investment. Okay. Therefore, percentage of interest is equals to, that is किती इन्व्हेस्टमेंट इथे, that is the investment केली होती 3,20,000. 100 into interest upon 3,20,000. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर किती मिळालं आपल्याला, percentage of interest, that is equals to 21. Okay. Therefore, the investment in the bank gave a profit of 21%. हा एवढा प्रॉफिट मिळाला. आता त्यानंतर त्यांनी म्युच्युअल फंडामध्ये 3 lakhs म्हणजे त्यांनी 2,40,000 इन्व्हेस्ट केले आणि त्यांना किती मिळाले, 3,05,000. The amount Mr. Shah got at the end of 2 years from the mutual fund is equals to 3,05,000 rupees. Therefore, the gain from the mutual fund, that is 3,05,000 minus किती इन्व्हेस्ट केली ती 2,40,000. सबस्ट्रॅक्शन केलं तर किती मिळाली, 65,000 रुपीज. पुन्हा आता येतं गेन, पर्सेंटेज गेन फाइंड आउट करणार, किती त्यांना मिळाले ते गेन, दॅट इज 65,000 into 100 अपॉन इन्व्हेस्टमेंट किती केली ती 2,40,000. आणि हे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती मिळतात आपल्याला, 27.08. Okay. Therefore, the investment in the mutual fund yields a profit of 27.08%. आणि आधी किती होते तर 21% होतं. It's clear that Mr. Shah's investment in the mutual fund was more profitable. Okay. म्युच्युअल फंड मध्ये केलेली गुंतवणूक ही जास्त फायदेशीर होती. ओके. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Example number 3. Mr. Sheikh invested rupees 4 lakh in a glass industry. After 2 years, he received rupees 5,20,000 from the industry. Putting aside the original investment, he invested his gain in a fixed deposit and in shares in the ratio 3:2. How much amount did he invested originally in each of the scheme? Okay. मग त्यांनी त्या ग्लास इंडस्ट्रीज मध्ये इन्व्हेस्टमेंट केली 4 लाखाची, 4 lakhs, आणि त्यांना 2 वर्षानंतर किती मिळाले तर 5,20,000. आणि जो काही त्यांना प्रॉफिट झाला, गेन झाला, तो त्यांनी डिपॉझिट केला. ओके. दॅट इज ही इन्व्हेस्टेड हिज गेन in a fixed deposit and in shares in the ratio 3:2. Okay. First of all, Mr. Sheikh's profit at the end of 2 years. त्यांनी ग्लास इंडस्ट्रीज मध्ये पैसे गुंतवल्यानंतर त्यांना किती प्रॉफिट झाला, दॅट इज 5,20,000 minus 4 lakh, and that's equals to 1,20,000 rupees. Amount invested in the fixed deposit, okay, and that is equals to, ते प्रोपोर्शनेट किती आहे तर ते 3:2 आहे. तुम्ही या प्रकारे पण करू शकताय. कॉमन मल्टिपल बी एक्स अँड इन दॅट इज अ फिक्स डिपॉझिट 3x होणार, शेअर्स मध्ये 2x होणार, दॅट टोटल इज 5x, किंवा या प्रकारे देखील. दॅट इज अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द फिक्स डिपॉझिट, दॅट इज 3 + 2 5, 3/5 into 1,20,000, and then you will get here, that is a 3 या 5 ने 1,20,000 ला डिवाइड करणार, you will get here 24,000 into 3, and that's equals to 72,000 rupees. Amount invested in shares, that is a 2/5 into 1,20,000, and then again you will get here after simplification, इथे देखील या 5 ने 1,20,000 ला डिवाइड करणार, you will get here 24,000 into 2, that is a 48,000. Okay. And hence here Mr. Sheikh invested 72,000 rupees in fixed deposit. Okay. त्यांना जो काही गेन झाला, त्याच्यातला प्रॉफिट झाला त्या ग्लास इंडस्ट्रीज मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर, त्यातले 72,000 रुपीज हे त्यांनी फिक्स डिपॉझिट केले अँड 48,000 इन शेअर्स, या प्रकारे. ओके. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल.
Example number 4. The ratio of Mr. Anil's monthly income to expenditure is 5:4. For Mr. Aman, the same figure is 3:2. म्हणजे monthly income to the expenditure is 3:2. Also, 4% of Aman's monthly income is equals to 7% of Anil's monthly income. If Anil's monthly, या ठिकाणी करेक्शन आहे, if Anil's monthly income is rupees, that is a 9,600. Find Aman's annual income and saving made by Anil and Aman. Okay, now see this the solution. We know that the saving is equals to income minus expenditure. Okay, जे काही इन्कम होईल त्यातनं जर एक्सपेंडिचर मायनस केला तर आपल्याला सेव्हिंग्स म्हणजे मिळेल, त्याची बचत मिळेल. ओके, अनिल्स इन्कम टू एक्सपेंडिचर is the ratio 5:4, while Aman's income to expenditure is 3:2. Suppose Anil's income is 5x and here suppose Aman's income is 3y and the expenditure of Anil is 4x and here the expenditure of Aman's is 2y because the ratio is 3:2, 5:4. तर यानंतर monthly Anil's monthly income, that is 9,600 rupees. Okay, and here the monthly income to the expenditure 5:4. त्याचा इन्कमचा रेशो किती आहे तर तो 5x. इन्कम इज इक्वल्स टू 5x is equals to 9,600. Therefore, x is equals to 9,600 upon 5. 9600 upon इथे 5 करणार. Then you will get here x is equals to 1,920. Therefore, here the month, या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे. त्यानंतर आपण मंथली एक्सपेंडिचर फाइंड आउट करणार. ते मंथली एक्सपेंडिचर किती तर ते 4x आहे. ओके, that is equals to 4x, 4 into 1,920. Then you will get here 7,680 हा monthly expenditure झाला. Okay, this is a monthly expenditure and Anil saving म्हणजे कसा काढणार तो, that is a 9,600 minus 7,680 हे subtraction केलं. Then you will get here Anil's saving is 1,920 rupees. Okay. आता या ठिकाणी आपण अनिलचं मंथली एक्सपेंडिचर पण काढलेलं आहे आणि त्याची सेव्हिंग काढली. यानंतर अमन बघूया. त्यासाठी आपल्याला क्वेश्चन मध्ये त्याने एक असं रिलेशन दिलेलं आहे. व्हॉट इज दॅट? 4% ऑफ अमन्स मंथली इन्कम इज इक्वल्स टू 7% ऑफ अनिल्स मंथली इन्कम. ओके, तर आपल्याला अनिलचं मंथली इन्कम इथे माहिती आहे. 4% of Aman's income is equals to 7% of Anil's income. Okay, आता अनिलचं इन्कम आपण इथे कन्सिडर केलेलं आहे. दॅट इज इक्वल्स टू 3y. ओके, दॅट इज 4/100. 4% of Aman's income, that is 4/100 into 3y is equals to 7% of Anil's income. ओके, मग अनिलचं इन्कम इथे किती आहे तर 9,600. ओके, आणि सॉल्व करणार त्यावरून आपल्याला त्या y ची व्हॅल्यू मिळेल. इथे दोन्ही साईडला या ठिकाणी 100 कट होणार. 4 into 3. ओके, 12. Then you will get here 12y. Okay, and that's equals to 9,600 into 7 and hence y is equals to 9,600 into 7 upon 12. आणि यानंतर हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर you will get the value of y is equals to 5,600 and hence here Aman's income. मग अमनचं इन्कम किती तर ते 3y. ओके, that is 3 into 5,600 and that's equals to 16,800 and Aman's expenditure and that's equals to 2y.
that is a 2 into 5600 and that's equals to 11,200 and therefore मग त्याचा सेव्हिंग किती असणार दॅट इज द इन्कम मायनस एक्सपेंडिचर 16,800 minus 11,200 then you will get here 5,600 and hence here a monthly income is rupees 16,800 and a month's saving is rupees 5,600. Anil's monthly saving is rupees that is a 1,920 rupees. Okay. Now next या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. अमिता invested some part of 35,000 rupees at 4% and the rest at 5% interest for 1 year. Altogether, her gain was rupees 1,530. Find out the amounts she had invested at two different rates. Write your answer in words. Okay. Now first तिथे activity दिलेली आपल्याला invested rupees X at 4%, right? And invested rupees Y at 5% rate. And therefore here X plus Y. या ठिकाणी इथे किती लिहिणार first here we'll write here X plus Y is equals to 35,000. Next रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तर पहिल्या इन्व्हेस्टमेंट मध्ये 4% आहे दॅट इज अ 4/100 इंटू एक्स प्लस 5 दुसऱ्या मध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट केलेली त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तर 5%. दॅट इज 5/100 इंटू वाय इज इक्वल्स टू 1,530. ओके दिस इज सेकंड इक्वेशन. आता हे दोन्ही इक्वेशन आपण सॉल्व्ह करणार. फर्स्ट इक्वेशन इज एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 35,000. Okay. Next is 4x upon 100 plus 5y upon 100 is equals to 1,530. Multiply on both sides by 100. Then you will get here 4x plus 5y is equals to, here is a 1,530 into 100. यावर पुन्हा 2 झिरो येतील. इट मीन्स दॅट 1,53,000. ओके याला आपण 100 ने मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 1,53,000. आता हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करणार. दॅट इज अ मल्टिप्लाय दिस फर्स्ट इक्वेशन बाय 4. ओके त्या फर्स्ट इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करणार. देन यू विल गेट हियर फर्स्ट इज हियर 4x plus 4x plus 4y. Now here 35,000 into 4 and then you will get here 1,40,000. Okay. तर या 35,000 ला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर you will get here 1,40,000. Okay. Here is a 30. यानंतर इथे सबस्ट्रॅक्शन करणार. ओके या दोन्ही इक्वेशन मध्ये या वरच्या इक्वेशन मधनं दॅट इज दिस इज द नेक्स्ट इक्वेशन म्हणजे याला इक्वेशन नंबर आपण 3 कन्सिडर करूया. ओके दिस इज द थर्ड वन अँड दिस इज द फोर्थ वन. थर्ड इक्वेशन मधनं फोर्थ मायनस करणार. इथे मायनस करणार. ओके दॅट इज प्लस 4x minus 4x get cancel. 5y minus 4y you will get here y is equals to, okay, 1,53,000 minus 1,40,000. Then you will get here 13,000. Okay, y is equals to 13,000. But what is x plus y? X plus y is equals to 35,000. If I write here x plus y is equals to 35,000. If we substitute y is equals to 13,000, therefore here x is equals to, that is 35,000 minus 1,3 and
After subtracting, you will get here x is equals to 22,000. Okay, therefore the value of x is 22,000 and value of y is 13,000. Okay, and in this way we have completed all solved examples. Now we will start practice set 6.1. Now let us start practice set 6.1. Okay. Now first example, Alka spent 90% of the money that she receives every month and saves rupees 120. How much money does she get monthly? Okay. Now solution. Suppose Alka receives rupees X per month. Okay. She spent, ती किती खर्च करते? The 90% of the money she receives. Okay. Therefore here she spent 90%, okay, of X. Okay, that is a 90 upon 100 into X. म्हणजे आपण इथे हे सिम्प्लिफिकेशन करणार. Then you will get here rupees 9x upon 10. ओके, एवढे मनी ती काय करते तर स्पेंड करते. मग सेव्हिंग किती असेल तर सेव्हिंग इज इक्वल्स टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर. ओके, सेव्हिंग इज इक्वल्स टू 120 and that's income is x minus 9x upon 10. After simplification you will get, म्हणजे दोन्ही साइडला कितीने मल्टिप्लाइड करणार, मल्टिप्लाइड विथ 10. 120 into 10 is equals to x into 10 minus 9x. okay, therefore next is a x into 10 means what, you will get a 10x minus 9. Therefore here that is a 1200 is equals to 10x minus 9x, that is x is equals to, आफ्टर सबस्ट्रॅक्शन म्हणजे 10x मधनं 9x गेले, यू विल गेट हिअर x. x इज इक्वल्स टू 1200. पण आपण x काय कन्सिडर केलं होतं, दॅट इज Alka receives rupees x per month. Okay, and hence here the answer is Alka receives rupees 1200 per month. Now next example, example number 2. Sumit borrowed a capital of rupees 50,000 to start a business of food products. In the first year, he suffered a loss of 20%. He invested the remaining capital in a new business of a sweet mart and made a profit of 5%. How much was his profit or loss on his original capital? त्याने सुरुवातीला 50,000 इन्व्हेस्ट केले, त्यामध्ये त्याला 20%चा लॉस मिळाला. नंतर त्याने दुसऱ्या एका व्यवसायात पैसे इन्व्हेस्टमेंट केले उरलेले, त्यामध्ये त्याला 5%चा प्रॉफिट झाला. तर फायनली जे काही त्याला मिळाले नंतर आणि आधीचे त्याने इन्व्हेस्टमेंट केले त्यामध्ये त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला हे आपल्याला काढायचं या ठिकाणी. ओके, नाउ सोल्युशन. 20% लॉस ऑन investment of rupees 50,000, that is the loss is equals to 20% of 50,000. 20 upon 100 into 50,000, then you will get here rupees 10,000. म्हणून पहिल्या बिझनेस मध्ये त्याला 10,000 चा लॉस झालेला आहे. द कॅपिटल ऑफ सुमित at the end of the year, that is the original capital minus loss, 50,000 minus 10,000 is equals to rupees 40,000. Okay, Sumit invested rupees 40,000 in a business of स्वीट मार्ट मध्ये त्याने बिझनेस तो सुरू केलाय, इन्व्हेस्ट केले त्याने ते. ही मेड 5% प्रॉफिट. ओके, त्याने 5% चा प्रॉफिट केलाय. ओके, दॅट इज अ 5% इंटू 40,000. 40,000 चा 5% एवढा त्याला प्रॉफिट झालेला आहे. 5 upon 100 into 40,000. देन आफ्टर सिम्प्लिफिकेशन यू विल गेट हिअर 2,000. ओके, नॉर्मल सिम्प्लिफिकेशन इथे हे 2 झिरो इथे जातील, इथले 2 झिरो जातील. दॅट इज अ 400 into 5, you will get here rupees 2,000. Okay, now the capital on hand, that is a 40,000 plus 2,000, that is equals to rupees 42,000. The new capital is less than the original capital. सुरुवातीला 50,000 होते,
Sumit incurred a loss. That is, the loss is equals to original investment minus investment at hand. That is 50,000 minus 42,000. Then you will get a rupees 8,000. Okay. And hence the percentage loss is equals to loss upon original investment into 100. That is 8,000 upon 50,000 into 100. And then after simplification, you will get here 16. Okay. Therefore, final answer, Sumit incurred, that is a 16% loss. Okay. इझी एक्झाम्पल आहे ते. पुन्हा तुम्ही इथे बघू शकताय. Okay. Now next example. Nikhil spent 5% of his monthly income on his children's education. Okay. Invested 14% in shares, deposited 3% in a bank, and used 40% for his daily expenses. He was left with a balance of rupees 19,000. What was his income that month? Okay. Now here the solution. Let Nikhil's monthly income be rupees X. Nikhil's expenses. कोणकोणते expenses आहे? Children's education 5%, investment in shares 14%, deposited in bank 3%, daily expenses 40%. या सर्व expenses is a total केली. That is 5 plus 14 plus 3 plus 40. Then you will get here 62% of monthly income. हा त्याचा total expenses आहे. Therefore, total monthly expenses is equals to rupees 62x upon 100. Simplification केल्यानंतर rupees 31x upon 50. Okay. Therefore, the balance is equals to income minus expenditure. Okay. That is a 19,000 is equals to x minus 31x upon 50. Therefore, after multiply on both side by 50 ने multiply करना, 19,000 into 50 is equals to 50x minus 31x, and after subtraction you will get here 19x is equals to 19,000 into 50. Therefore, x is equals to 19,000 into 50 upon 19. Okay. And या ठिकाणी simple इथे division आहे. You will get here 1,000. Okay. That is 1,000 into 50. You will get here x is equals to 50,000. Okay. Therefore, here final answer, Nikhil's monthly income is rupees 50,000. Okay. पुन्हा तुम्ही इथे बघू शकताय. इझी एक्झाम्पल आहे ते. Okay. Now next. Example number 4. Mr. Syed kept rupees 40,000 in a bank at 8% compounded interest for 2 years. Mr. Fernandez invested rupees 1,20,000 in a mutual fund for 2 years. After 2 years, Mr. Fernandez got rupees 1,92,000, whose investment turned out to be more profitable. Okay. तर बघूया आता. First, Mr. Syed kept 40,000 in a bank at 8% compounded for the compound interest for the 2 years. Okay. Therefore, here what is the formula for the amount? A is equals to P in bracket 1 plus R upon 100 raised to N. 2 वर्षासाठी rate of interest किती आहे? 8%. 40,000 in bracket 1 plus 8 upon 100 bracket raised to 2. Okay. आणि या ठिकाणी ते rate of interest किती आहे? तर 8%. That is 40,000 in bracket 1 plus, it is simplification करणार. Then you will get here 2 upon 25. 1 plus 2 upon 25 whole bracket is to 2. After simplification, 25 ने 1 ला multiply करना plus 2 करना. 25 plus 2 upon
25 plus 2 upon 25 bracket square. Okay, therefore here finally here 40,000. 27 upon 25 bracket square means what? 27 upon 25 into 27 upon 25. A simplification करना. Then you will get here rupees 46,656. Okay, this is the amount. Therefore, compound interest I is equals to A minus P, that is equals to rupees 46,656 minus 40,000. Finally, you will get here rupees 6,656. Now, therefore, Sayas profit percent is equals to 6,656 upon 40,000 into 100. And then after simplification, you will get here 16.64%. This is the first one. Okay, हे सिम्प्लिफिकेशन तुम्ही करू शकताय. त्यांचा पर्सेंटेज मिळाला आपल्याला. हिज प्रॉफिट पर्सेंट is 16.64%. Next, Fernandez invested rupees 1,20,000 in mutual fund for 2 years and he received 1,92,000. या ठिकाणी त्यांना मिळालेली रक्कम डायरेक्ट आहे आपल्याकडे. त्यांचा प्रॉफिट काढूया ते 1,92,000 minus 1,20,000. Then you will get here rupees 72,000. Okay. Therefore, the Fernandez profit percent 72,000 upon त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट 1,20,000 into 100. Then you will get here 60,000. Okay, this second one. Therefore, Fernandez investment is more profitable. Okay, कारण की त्यांचा प्रॉफिट किती आहे तर 60% आणि सय्यद यांचा प्रॉफिट किती आहे तर 16.64%. ओके, ते पुन्हा बघू शकताय तुम्ही. ओके, now next example. Samira spent 90% of her income and donated 3% for socially useful causes. If she was left with rupees 1,750 at the end of the month, what was her monthly income? Okay, now solution. Let Samira's monthly income be rupees X. She spent 90% of her income, donated 3%. She spent 90 plus 3% is equals to 93% of her income. That is, she spent 93x rupees 93x upon 100. Saving is equals to income minus expenditure. That is 1,750 is equals to त्यांचं saving किती आहे तर ती 1,750 is equals to x minus 93x upon 100. ते simplification करणार. Okay, that is a multiply on both side by 100 ने multiplication करणार. 1,750 into 100 is equals to x into 100, that is 100x minus 93x upon 100 into 100 केला तर 100 या ठिकाणी कट होईल. ओके, then you will get here 93x. त्यानंतर simplification 100x मधून 93x केले, then you will get here 7x is equals to 1,750 into 100. Therefore, x is equals to 1,750 into 100 upon 100. इथे डिवाइड करणार 1,750 ला 7 ने. Then you will get here 250 into 100 and that's equals to 25,000. Okay, therefore Samira's monthly income is rupees 25,000. Okay, बघू शकताय तुम्ही. And in this way we have completed practice set 6.1. Now we will see in the next video. Till then, goodbye.